या सृष्टीने कायमच मला नाकारले आहे, माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहे। मी लोकांच्या आयुष्यात प्रवेश करून त्यांच्या सुखाला ग्रहण लावतो असा दोष मला दिला आहे, परंतु त्यामागचे सत्य कोणीही जाणून घेत नाही। ते माझे दायित्व आहे। आणि जसे इतर मनुष्यांना, देवतांना, ग्रहांना त्यांचे नियोजित कार्य पूर्ण करावे लागते, तसेच मलाही माझे कार्य पूर्ण करावे लागणार आहे। सर्वांची परीक्षा घेण्याचा अधिकार मला श्री महादेवांनी दिला आहे। ते माझे गुरु आहेत, मी त्यांना माझ्या पित्या समान मानतो। त्यांच्या कक्षेत प्रवेश करून मला त्यांना कष्ट द्यायला कसे आवडेल? एका प्रहरासाठी त्यांना दुःख देताना माझ्या मनालाही तितक्याच वेदना होत आहेत, परंतु माझ्या गुरूंनी म्हणजेच श्री महादेवांनी आणि माझ्या आराध्यांनी म्हणजेच श्री कृष्णांनी मला माझ्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहण्याची शिकवण दिली आहे। आणि एक शिष्य म्हणून मी त्यांचा अवमान करणार नाही। काय घमघमाट सुटलाय ग। या गंधाला आकर्षित होऊन सगळे शिवगण आता कैलासात जमतील। हे काही नवीन आहे का? पार्वती मातेने भोजन बनवलंय म्हणजे या पदार्थाचा कण न कण हा अमृत तुल्यच असणार। हे मात्र खरंय, पण या स्वयंपाकाच्या तयारीमुळे मातेला मानस सरोवरात जाता आले नाही याची मात्र खंत वाटते। अगं त्यांनी सांगितले आहे ना आपल्याला की दोघे मानस सरोवरावर जाणार आहेत म्हणून, हो की नाही माते? हो, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही नक्कीच जाणार आहोत। आणि बघ, ह्या तयारीमध्ये हळूहळू वेळ गेला, प्रहर संपला आणि भोजन देखील तयार आहे। आता तुम्ही निघणार आहात ना? होय, स्वामींनी तसे सांगितले होते। मी जाऊन येते। पण ऐका, ह्यावेळी महादेवांकडे जाल तेव्हा असेच माघारी फिरू नका। असे का करतील ते? काही कारणामुळे त्यावेळी त्यांनी नकार दिला असेल। होय, काही अशुभ संकेत त्यांना मिळत होते म्हणून त्यांनी नकार दिला। हो माते, पण खरंच अशुभ संकेत मिळाले असते तर तुम्हाला सुद्धा कळाले असते ना। तुम्ही तर अर्धांगिनी आहात त्यांच्या। विजया, हे असे काही नसते। तुझ्या शंकांना जरा लगाम घाल। विजया, तू असं समजू नकोस की मी जयाची बाजू घेते, पण स्वामी हे जगतपिता आहेत। काही संकेत हे त्यांनाच जाणवत असतील, त्यामुळे तू चिंता करू नकोस। अगं पण हो माते, पार्वती माते, तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय। आता बोलण्यात वेळ घालवायला नको। मी स्वामींना भोजन तयार असल्याचा निरोप देऊन येते। हो, पण त्यांना हे सुद्धा सांगा, प्रहर संपलेला आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमची निघण्याची वेळ झाली आहे। हो, थांबा पार्वती माते, अशाच निघून जाऊ नका। म्हणजे? तुम्ही सकाळी अशाच घाईघाईत निघून गेला होतात, परंतु आता आपल्याकडे वेळ आहे, त्यामुळे आपण शृंगाराची तयारी करूयात। आता आणखीन शृंगाराची काय आवश्यकता आहे? आवश्यकता आहे। आज कित्येक दिवसानंतर तुम्ही विहाराला जाणार आहात, त्यासाठी विशेष सज्जता करायला नको का? त्याची खरंच आवश्यकता नाही। विजया अगदी बरोबर बोलतीये। ते काही नाही, आम्ही तुमचा शृंगार करणारच। आणि आम्ही असा शृंगार करू की तुम्हाला बघून महादेव काही कारण सांगणारच नाही। माणिक मोत्यांच्या हारापासून ते सुगंधी फुलांच्या वेणीपर्यंत सर्व काही तुमच्याच शृंगारासाठी वापरले जाईल। तुम्ही काही ऐकणार नाहीत। हे घ्या माते। काय ग, तुम्ही आधीपासूनच याची तयारी करून ठेवली होती की काय? तुम्हाला आवडला ना, मग बाकीचं जाऊ द्या। पण हा शृंगार महादेवांना देखील आवडायला हवा ना? महादेवांना देखील हे नक्की आवडेल,
कारण आपल्या पार्वती मातेचं सौंदर्यच तसं आहे, सर्व काही त्यांच्यासमोर फिकं पडेल। माझा कौतुक सोहळा पुरे, उलट मलाच तुमचे आभार मानायचे आहेत। आमच्या विहारासाठी तुम्ही माझा इतका सुंदर शृंगार केलात त्यासाठी। पार्वती माता, असे बोलून आम्हाला परके करू नका, आम्ही तुमच्याच सख्या आहोत ना। महादेवांसाठी किती कठोर तप केलेत हे देखील पाहिले आहेत आम्ही। आणि आज कित्येक दिवसानंतर तुम्हाला निवांत वेळ मिळाला आहे। तुमची मानस सरोवरावर जाण्याची इच्छा नक्की पूर्ण होणार। आम्ही इतकं तर तुमच्यासाठी करूच शकतो ना। हो, या शृंगाराचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा श्री महादेव विहाराला घेऊन जातील मातेला। पण ते तर हा विषय टाळत आहेत असंच वाटतंय। विजया, तू पुन्हा शंका घेऊ लागली आहेस। ते तर मानस सरोवरावर जाणार हे तर निश्चितच आहे। ते खरोखर जातील ना तेव्हाच मी मानेन। तुमच्या दोघींचा वाद सुरू होण्याआधीच मी निघते आणि स्वामींना भोजनाची तयारी झालीये याचा निरोप देते। काय गो, तुला सारख्या शंका का घ्यायच्या असतात? आपली यावर चर्चा झाली आहे, मी जे घडते तेच बोलते। अगं, पण त्याचा परिणाम पार्वती मातेच्या मनावर होतोय। त्या दोघांमध्ये बोलण्याचा आपल्याला काडी मात्र अधिकार नाही। हे बघ, पार्वती माता माझी सुद्धा सखी आहे, तिची काळजी मला सुद्धा असणार ना। त्यांची चिंता मला देखील आहे, पण महादेव त्यांचे पती आहेत। मला नाही वाटत की ते कधी त्यांना निराश करतील। ठीक आहे ना, ते कळेलच आपल्याला लवकरच। पार्वती, मी तुला मानस सरोवरात नेण्याचे आश्वासन दिले आहे। तुझी इच्छा मी पूर्ण करणे महत्त्वाचे आहे। पण शनिदेव माझी परीक्षा घेण्यासाठी माझ्या कक्षेत येणार आहेत। हे तुला समजले की त्यांना तुझ्या रौद्र स्वरूपाला सामोरं जावे लागेल। स्त्रीहट्ट कुणालाही चुकला नाही। तुझा हट्ट पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे। हा एक प्रहर टळला की आपण नक्की जाऊ, परंतु या क्षणी तुला काही कल्पना न देता येथून जावे लागणार आहे। माझा नाईलाज आहे। मी एक प्रहर गंगेकडे जात आहे। हा एक प्रहर मी नदीत असणार आहे। हर हर महादेव। नंदी, तू अचानक इथे कसा काय आलास? अचानक नाही प्रभू, मला पार्वती मातेचा तसा निरोप मिळाला होता। कोणता निरोप? अहो, असं काय करता प्रभू, आपण मानस सरोवरात जाणार आहोत ना, चला त्यासाठी मी खूप उत्सुक आहे। नंदी, अजून त्याला अवकाश आहे। अवकाश आहे, परंतु मातेने निरोप पाठवला होता की लगेच ये, तातडीने निघायचे आहे। निघायचे होते, पण मला महत्वाचे कार्य आहे। मला तिथे आधी जावे लागेल। दुसरे काय महत्वाचे कार्य आहे? ते मी तुला सांगू शकणार नाही। ठीक आहे, मग मी तुमच्या सोबत येतो। म्हणजे तुमचे कार्य झाले की आपण लवकरात लवकर इकडे पोहोचू। नंदी, तू माझ्यासोबत तिथे येऊ शकत नाही। मला एकट्यालाच तिथे जावे लागेल। जशी आज्ञा प्रभू। पण मी पार्वती मातेला काय सांगू? तुम्ही कुठे गेलात विचारल्यानंतर मी काय सांगू? काहीतरी सांग आणि एक प्रहर सांभाळून घे। मी पुन्हा माघारी आलो की आपण मानस सरोवरास जाऊ। असे काय महत्वाचे कार्य असेल? महादेव सांगत का नाहीयेत? नंदी, ऐक, मी पार्वतीला भोजनाची व्यवस्था करायला सांगितलेली आहे। ते होईपर्यंत एक प्रहर थांबण्याची तिला कल्पना सुद्धा दिलेली आहे। पण प्रभू, तुम्ही कोठे जात आहात हे सांगितले आहे का? नाही, काय सांगायचे आहे ते तू ठरव। मला निघावे लागेल। प्रभू, महादेव असे न सांगता कुठे गेले असतील? हे काय धर्म संकट ओढवले आहे माझ्यावर? माता पार्वतीला आता मी काय सांगू?
महादेव कुठे गेले असतील? त्या आता कुठल्याही क्षणी येतील आणि मला विचारतील, तेव्हा मी त्यांना काय उत्तर देऊ? हे प्रभू, मातेला इथे येऊ देऊ नका. हे कार्य माझ्यासाठी अतिशय वेदनादायक आहे, कारण या सृष्टीचे न्यायदाता, दंडाधिकारी म्हणून ज्यांनी मला हा अधिकार दिला आहे, त्याच श्री महादेवांची मला परीक्षा घ्यायची आहे. गुरूंची परीक्षा जर शिष्य घेणार असेल तर ती परीक्षा शिष्याचीच ठरते. आज मनात प्रश्नांचा कल्लोळ आहे. मी जे काही कार्य करणार आहे ते योग्य आहे ना? त्याने माझ्या गुरूंना अधिक कष्ट भोगावे लागणार आहेत का? त्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून मी नियतीला बदलू शकतो का? या सर्व प्रश्नावलीचे एकच उत्तर दिसते आहे, आणि ते म्हणजे नाही. हे कार्य कितीही कठोर असले तरी या सृष्टीसाठी ते कल्याणकारक ठरणार आहे. आपल्या समोर आपली कितीही प्रिय व्यक्ती असेल तरी आपण कर्माचा, न्यायाचा मार्ग सोडता कामा नये, हे या प्रसंगातून समजेल. वैयक्तिक भावनांपेक्षा या सृष्टीसाठी जे योग्य आहे ते निवडण्याची शिकवण यातून मिळेल. स्वतः श्री महादेवांनी त्यांच्या कर्मापासून कधीही माघार घेतली नाही, तर त्यांचा शिष्य म्हणून मी तरी माघार कशी घेऊ? काय करायचे काही समजत नाही. माता पार्वती नक्कीच माझ्यावर चिडल्या असतील. नंदी, जे व्हायला नको तेच झाले. माता पार्वती आता माझ्या समोर आहे आणि महादेव कुठे गेले आहेत हे मला माहिती नाही. त्यांनी आता विचारले तर काय उत्तर देऊ? नंदी, काय झाले? काही नाही माते. तू तयार आहेस ना आमच्या सोबत येण्यासाठी? हो. स्वामी कुठे गेले? महादेव कुठे गेले? मीही तेच विचारते नंदी. मला ठाऊक नाही. मी इथे आलो होतो तेव्हा ते इथे नव्हते. इथे नव्हते? मग कुठे गेले? हाच प्रश्न मलाही पडलाय माते. नंदी, मला तुझ्या चेहऱ्यावर भीती दिसतेय. कशाची भीती वाटते तुला? मला आणि भीती? छे छे, महादेवांच्या शिष्याला कसली आली आहे भीती? खोटं बोलल्याची. तुला नक्की ठाऊक नाही स्वामी कुठे गेलेत ते? फार विचार करू नकोस नंदी. जे काही घडले आहे ते सांग. तसेही स्वामी परत आल्यानंतर मला ते कळणारच आहे. विशेष काही नाही माते. तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतोयस. नाही, मी ते... लवकर सांग नंदी. माझा कोप झाला तर काय होते याची कल्पना आहे तुला? स्वामी कुठे गेलेत? माते, ते प्रभू, मी इथे आलो तेव्हा... आपण मानस सरोवरात जाणार आहोत ना? पण मला महत्वाचे कार्य आहे. मला तिथे आधी जावे लागेल. तुम्ही कुठे गेलात विचारल्यानंतर मी काय सांगू? काहीतरी सांग आणि एक प्रहर सांभाळून घे. मी पार्वतीला भोजनाची व्यवस्था करायला सांगितलेली आहे. ते होईपर्यंत एक प्रहर थांबण्याची तिला कल्पना सुद्धा दिलेली आहे.
ते मला म्हणाले की त्यांनी तुम्हाला कल्पना दिलेली आहे. मला कल्पना दिली होती नाही, मला फक्त एक प्रहर थांब असेच सांगितले होते आणि आता काहीच न सांगता कसे निघून गेले. माते, ते मला म्हणाले की त्यांचे काहीतरी महत्वाचे कार्य आहे. मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण ते काहीच न सांगता निघून गेले. म्हणजे नंदी, मगाशी तू मला खोटं बोललास. माते, इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झालेली आहे. मगाशी मी भीतीपोटी काही बोलून गेलो. चूक झाली माझी, क्षमा कर मला. जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा, जय जय शनिदेवा, जय 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 शनिदेवा. खोटं बोलण्याची काय आवश्यकता होती नंदी? माते, मी मुद्दाम खोटं बोललो नाही. त्या क्षणी मला काय बोलावे काय करावे काहीच सुचले नाही. तू तसे स्पष्टपणे सांगायला हवे होतेस. मला क्षमा करा माते. तुमचं मन दुखवण्याचा माझा मुळीच उद्देश नव्हता. ठीक आहे नंदी, मी तुझ्यावर चिडले नाहीये. मला स्वामींचा राग आलाय. ते माझ्या बरोबर असे कसे वागू शकतात? माते, आपण त्यांची प्रतीक्षा करूया. ब्रह्ममुहूर्तापासून मी त्यांची प्रतीक्षा करते आहे. आज जायचे ठरले होते ना, मग माते, ते निघाले तेव्हा मी त्यांना प्रतिप्रश्न करू शकलो नाही. पण स्वामी असे काही न सांगता का आणि कुठे गेलेत? प्रणाम माते. शुभम भवतु. शनिदेव, कालच आपण कैलासात येऊन गेलात. आज पुन्हा येणं कसं केलं? माते, आज इथे येण्यामागे माझे काही विशेष कारण आहे. काय कारण आहे? माते, ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. नक्की काय सुरू आहे? तुम्ही इथे येण्याचे प्रयोजन माझ्यापासून लपून ठेवत आहात. स्वामी माझ्यापासून काहीतरी लपून ठेवत आहेत. हा नंदी, स्वामी कुठे गेले हे माझ्यापासून लपवतो आहे. माझा अगदी संताप होतोय. काय? श्री महादेव इथून गेले आहेत? हो, काल तुम्ही इथे येऊन गेलात तेव्हापासून स्वामी असे वागत आहेत. त्यांचे असे वागण्यामागे काय कारण आहे हे तुम्हाला नक्कीच ठाऊक असणार. माते, मी आत्ता तुम्हाला काहीच सांगू शकणार नाही. पण श्री महादेवांनी असे वागायला नको होते. श्री महादेव माझे गुरु आहेत. त्यांनी हे असे करणे अपेक्षित नाही. त्यांच्या या अशा वागण्यामुळे माझा शब्द खोटा ठरेल. कोणता शब्द खोटा ठरेल? स्वामी आणि तुमच्यामध्ये नक्की काय झाले आहे? माते, मला क्षमा करा, परंतु या क्षणी मी तुम्हाला काहीही सांगू शकणार नाही. असे काय आहे जे मला माहित झाल्याने अनर्थ होणार आहे? माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता माते, परंतु श्री महादेवांनी कैलासातून जायला नको होते. शनिदेव, तुम्ही इथे येण्याआधी स्वामी इथून गेले आहेत. त्यांना कुठे माहित होतं की तुम्ही इथे येणार आहात? मी येण्याची कल्पना त्यांना होती, म्हणून कदाचित ते इथून गेले आहेत. काय? त्यांना ठाऊक होतं तुम्ही इथे येणार आहात? होय माते, कालच आमचे बोलणे झाले होते. आज तुम्ही येणार आहात हे स्वामींना माहित होते, म्हणूनच ते माझ्या बरोबर येण्याचे टाळत होते बहुतेक. मग तुम्हाला आश्वासन देऊन ते गेले कुठे? ते मला ठाऊक नाही. काय बोलणे झाले होते तुमचे? शनिदेव, कशासाठी आला आहात तुम्ही?
माते, श्री महादेवच याबद्दल तुम्हाला सांगतील. मी तुम्हाला सांगू शकणार नाही. तुम्ही फक्त एक प्रहर प्रतीक्षा करा. असे काय दडले आहे एका प्रहरात? स्वामी देखील मला सकाळपासून आणखीन एक प्रहर थांब असे सांगत होते, आणि आता तुम्हीही तेच सांगत आहात. माझ्या सहनशक्तीचा अंत होतोय.